शेतकऱ्यांसाठी असलेल्या या स्पेशल बातमीपत्रात आपण महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। संध्याकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण सुरुवात करूया। कृषी महाविद्यालयांना ऑक्रिडेशनची सक्ती करा, कामकाज पुनर्विलोकन समितीची अहवालात शिफारस। धोंडीबाच्या मदतीला धावला कृषी विभाग, कायमस्वरूपी मदतीसाठी पुढाकार, ॲग्रोवनने मांडली होती भूमिका। शेतीत AI वापराची व्यवहार्यता तपासावी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अधिकाऱ्यांना मोठे निर्देश। डाळिंबाचे दर टिकून असल्यामुळे वाढली गोडी, दर टिकून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत मृगबहारातील विक्री संपणार। मतदार याद्यात हेरफेरीचा राहुल गांधी यांना शंका, निवडणूक आयोगाला धरले धारेवर, मोठी केली टीका। ओला काजूगर 1400 तर कच्ची बी 200 रुपये किलो, हंगामाला धीम्या गतीने सुरुवात। स्थानिक बाजारपेठेत आवक वाढली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी बातमी। लसणाचे दर प्रति क्विंटल 3 ते 13 हजार रुपयांवर कळमणारा बाजारात नव्या लसणाची आवक, दरात झाली घसरण। बायफ उभारते पुण्यात ग्रामीण नाविन्यपूर्ण केंद्र, शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांपासून ते प्रशिक्षणाची सुविधा। नाफेडच्या सोयाबीन केंद्रावर लूट, वैतागलेल्या शेतकऱ्यांची शिवराज चव्हाण यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी। कांदा उत्पादकांना 8 दिवसात भरपाई द्या, कृषी मंत्री कोकाटे। तणनाशक फवारणीमुळे पीक नुकसानीबाबत सुद्धा घेतली बैठक। संत्रा उत्पादकता वाढीव, कृषी विद्यापीठाचे योगदान। ब्रह्मदेव सेंटर ऑफ एक्सलेंस इंट्रो इस्रायल प्रकल्प आढावा। वादावादी गोंधळात महाराष्ट्र केसरी किताब जाहीर, पृथ्वीराज मोहोळ विजेता, महेंद्र गायकवाड झाला उपविजेता। किमान तापमानात घट शक्य, पिकांवर होणार परिणाम। नवीन कृषी पंप ग्राहकांना सौर शक्तीची अट रद्द करावी, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आणि जनतेची मोठी मागणी। भारतीय शेतकरी जगामध्ये आपला झेंडा रोवू शकतो, सह्याद्री फार्मचे विलासराव शिंदे यांनी व्यक्त केला आत्मविश्वास। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट अशा बातम्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।